हे काय करतोय? ही कोणती जागा आहे? नाही नाही जिंटू, आयत्या वेळेला कोयता नको मारूस, गोची करशील. ए गाढवा, माझ्या कामात लुडबुड करू नकोस. माझ्यापासून लांब राह. वीर, कुठे आहेस तू? इमली, इमली. इमली, आज वीरच्या बुद्धीची परीक्षा आहे बरं. बघूया या भूल भुलैया मध्ये तो तुला शोधू शकतो की नाही ते. कुठे आहेस वीर? वीर, या वेळेला तू पुरता अडकलायस. आता इमलीला कसा वाचवशील वीर? तू आत तर आलायस, पण बाहेर जाऊ शकणार नाहीस. जेव्हा याच्या डोक्यात टपली मारेन तेव्हाच याला सगळं आठवेल. चिंटू, माझा भावा, माझा मित्र, जरा आठव. मी चुलबुल आहे. इमलीला टिंबकटूने पकडून इकडे आणलाय आणि आपण तिला सोडवायला आलोय. डोक्याची ट्यूब पेटो माझ्या मित्रा. साऊंड डायरेक्शन डिटेक्शन ऑन. Sound direction detection on. मला आता याच दिशेने पुढे जायला पाहिजे. इमली नक्कीच तिथे असेल. सॉरी मित्रांनो, आपण फाईट नंतर करू. ही कार हॉल मध्ये कशी काय आली? मी आता बाहेर कशी काढू हिला? बंटीची आई, बंटीची आई, अहो लवकर इकडे या, लवकर या. मिस्टर चड्डांची कार कुठे आहे? बंटीची आई, लवकर या हो, लवकर या. जिंटू, तू कार हॉल मध्ये ठेवलीस? तू बरा तर आहेस ना? पटकन ती कार तिथून गायब कर, पटकन. तू म्हणाला होतास मिस्टर चड्डांना कार परत दे. ते हॉल मध्ये होते म्हणून मी त्यांना तिथेच दिली. तुम्ही माझ्या कामावर कधीच खुश होत नाही. हे घे, जादू संपली, मी निघालो. अहो, ही भिंत का तोडताय? काय करताय काय तुम्ही? अहो माहित नाही ही कार हॉल मध्ये अशी कशी आली. कार तर गेली, अरे ही कुठे गेली? कार हॉल मध्येच होती. माझ्यावर विश्वास ठेवा हो, मी खरं बोलतोय. तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी कारच दिसते. जा डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घ्या. पूर्ण भिंत तोडून टाकली. चुलबुल ही असण्याची गोष्ट नाही आहे. या चोराला पकडावेच लागेल. त्याच्यासाठी एका नव्या कारचा ट्रॅप सेट करतो मी. मी त्या कार थीफला पकडण्यासाठी ही स्पेशल कार बनवली आहे. मी त्याला पकडणारच. तुम्ही सगळे माझ्यावरती विश्वास ठेवा. हो? सॉरी, पण आता एक महत्त्वाचं काम आहे. बॉय, मी काही साधा सुद्धा चोर नाहीये ज्याला तू पकडू शकशील. मी आहे कार थीफ, ज्याला कोणी पकडू शकलं नाही. बाय बाय, बाय बाय रोबो बॉय.
बॉय, माझा पाठलाग करणं सोड. मी तुझ्या हाती नाही लागणार. शी इज राईट बॉस, शी इज राईट. ए लाइटनिंग रोबो, तू खरंच वीज पाडू शकतोस का रे? जर पाडू शकतोस तर आमच्या बॉसला दाखव. स्टॉप स्टॉप अरे थांब स्टॉप. आजोबा, गेले कित्येक दिवस हे ढग असेच्या असेच आहेत. पाऊस पडतच नाहीये आणि हे ढग सुद्धा जागचे हलत नाहीयेत आणि उकाडा तर वाढतच चाललाय. अहो आजोबा, काय करावं तेच समजत नाहीये. अशाने तर सगळ्या पिकाची नासाडी होईल आणि दुष्काळ पडेल. बरं आजोबा, येतो मी. वीर, मी चेक केलं आहे. हे ढग कोणीतरी सायंटिफिक फॉर्म्युला वापरून गोठवून टाकले आहेत. मी तुला एक सिलेंडर देईन. त्यातली औषधाची पावडर तुला वर जाऊन त्या गोठलेल्या ढगांवर टाकावी लागेल. ती टाकताच ढग पुन्हा नॉर्मल होतील. आजोबा, पण ढगांना असं कोण गोठवू शकतं आणि का गोठवेल? ते काही मला माहित नाही. बहुतेक कोणीतरी पाऊस थांबवून दुष्काळ निर्माण करू पाहत आहे. आजोबा, तुम्ही तो मला पावडर सिलेंडर द्या. मी जाऊन तो ढगांवरती शिंपडून येतो. ओके? मी पण येणार. मी ढगांवर कधीच नाही गेले. मी पण येणार. खूप गाजर घेऊन जाऊ आणि तिथे बसून आरामात खाऊ. चालेल? आजोबा, आजोबा. आजोबांच्या घरात स्पेसशिप. मी गपचूप जाऊन सगळं बघतो. हा घे वीर. आणि हा, एक गोष्ट तर सांगायलाच विसरलो. हा सिलेंडर पृथ्वीवर पडता कामा नये, नाहीतर इतका मोठा स्फोट होईल की संपूर्ण फुरसतगंज नष्ट होईल. ओके आजोबा, मी काळजी घेईन की हे सिलेंडर पृथ्वीवर पडणार नाही. बाय आजोबा. हे ढग तर एकदम बर्फासारखे गोठलेले आहेत. अच्छा, तुम्ही दोघं पिकनिक करा. डोक्यात अशा आयडिया का म्हणून येत नाही? अरे इथे सायकल चालवायला मनाई आहे. अरे थांब वीर, अरे ऐक. जर वीर सायकल चालवू शकतो तर मी का नाही? केकी फेकी, चला. बंटी, स्टॉप. तुम्ही सगळे काय करताय? अरे डोंट वरी सर, प्रिन्सिपल सरांनी कॉरिडॉर मध्ये सायकल चालवायची परवानगी दिली आहे. अरे प्रिन्सिपल मी आहे आणि मी परवानगी दिलेली नाहीये. सॉरी प्रिन्सिपल सर. आज सगळे विद्यार्थी कॉरिडॉर मध्ये सायकल का चालवत आहेत? कारण तू सगळ्यांना सांगितलंयस की मी परवानगी दिली आहे. तू पहिल्यांदाच हे असं वागला आहेस, म्हणून क्लास संपल्यावर 1 तासाचे डिटेन्शन देऊन सोडतोय तुला. पुन्हा जर तू असा वागलास तर शिक्षा करेन. सर पण मी असं काहीच केलेलं नाही. हो सर, वीर तर माझ्या बरोबर होता. 2 तासांचे डिटेन्शन. ऐका ना सर. 2.5 तासांचे डिटेन्शन. माझ्या विरुद्ध कोणतरी प्लॅन करून मला ह्याच्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहे. पण कोण? मिस्टर मॉस्क्युटा, तू शाळेत तर चांगलाच धिंगाणा घातलास. आता जरा बाजारात पण असंच काहीतरी कर. हे मित्रांनो, चॉकलेट्स आणि मिठाई खायची आहे का?
वीर हे काय करतोयस? आणखीन घ्या. अरे मुलांनो बाजूला वा. अरे माझी चॉकलेट्स आहेत. पळा 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 मुलांनो, पळा पळा. श्श. खबरदार जर एकाही चॉकलेटला हात लावला तर. या वीरला काय झाले? चला आजोबांकडे. तुम्ही सगळे जे सांगत आहात त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. पण तुम्ही लोक सुद्धा खोटं बोलणार नाही. 1 मिनिट द्या, मी जरा वीरशी बोलतो.